ज्या गावाचं नाव ज्या शिलालेखामध्ये आहे तिथे देखील जायला चांगली वाट नाही. म्हणजे मी जेव्हा विंग्स ऑफ ट्रॅव्हलर नावाचा चॅनल चालू केला होता ते इन्स्पिरेशन म्हणून असंच होतं. महाडच्या दस्तुरी नाका या परिसराच्या इथे क्रांतीस्तंभ पाहायला मिळतो. तो या घटनेचा साक्षीदार म्हणून शासनाने उभारलेला आहे. एवढ्या वेळा आपण जातो वेळेश्वर मंदिरामध्ये, पण ही गोष्ट कदाचितच कोण ऑब्झर्व करत असेल. तर या भारतामध्ये जी काही लेणी आहे त्याच्यात 80% लेणी ही एकट्या सह्याद्री म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहे. ते जे वेळेश्वर मंदिर आहे तर असं बरेच सांगितलं जातं की जे तळे आहे तिथून खाली अजून पुढे खोलवर जाण्याचा मार्ग आहे, असं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. त्यावर तुमचं काय मत आहे? दी मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपले आजचे गेस्ट आहेत. त्यांचं नाव आहे डॉक्टर राहुल वारंगे. ते इतिहास अभ्यासक आहेत, त्यासोबत पक्षी निरीक्षक देखील आहेत आणि त्याचसोबत आपल्या महाराष्ट्राची जी शिखर संघटना आहे ती म्हणजे अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ, याचे ते सचिव देखील आहेत. तर आणि ते मूळचे महाडचे असल्यामुळे त्यांना महाडविषयी अत्यंत माहिती आहे आणि ती माहिती आज आपल्याला ते देणार आहेत. तर बघत राहा हा आपला आजचा एपिसोड. तर सर, आजचा हा जो पॉडकास्ट आहे हा स्पेशली माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आणि स्पेशल आहे, कारण मी महाडचा आहे आणि मला नेहमीच आवड राहिली की माझ्या महाडविषयी जास्तीत जास्त माहिती इतरांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचायची, कारण तुम्हाला तर माहिती आहे की महाड किती महत्त्वाचं आहे. तर सर, मला तर पहिलं हे जाणून घ्यायचं आहे की महाड जे नाव आहे ते आलं कुठून? साधारणपणे जर आपण पाहिलं तर महाडचा जो पहिला उल्लेख आढळतो तो इसवी पूर्व 225 म्हणजे ज्यावेळेला या महाराष्ट्रावर सातवाहनांचं राज्य होतं त्यावेळेला आढळतो. त्याच्यानंतर कारण त्यावेळी महाड हे फार मोठं व्यापारी बंदर होतं कोकणातलं प्रसिद्ध. आणि महाडच्या बंदरातून जो व्यापार होत असे सातवाहन काळात तो थेट रोमन, येमेन, सिरिया, ग्रीस त्या भागात होत असे. साधारणपणे आपल्याकडून जाणाऱ्या पदार्थांमध्ये हस्तिदंत, औषधी वनस्पती, मलमली कापड, मसाल्याचे पदार्थ आणि तिकडून म्हणजे रोमन साम्राज्याकडनं आपल्याकडे येणाऱ्या वस्तूमध्ये काच, चांदी, सुगंधी द्रव्य ह्याचा समावेश असायचा. आता महाडचा इतका मोठा व्यापार असल्यामुळे साधारण अशी फोड केली जाते की महाहट, हट म्हणजे बाजार हट करतो आपण, महाहट, आणि त्या महाहटचं अपभ्रंश होऊन ते महाड झाले. साधारणपणे महाडच्या परिसरामध्ये आपण जाणता की साधारण 2,000 वर्षापूर्वीची गांधारपाल्याची लेणी आहेत. त्याच गांधारपाल्याच्या लेण्यांमध्ये साधारण 29 लेण्या आहेत. त्याच्यामध्ये काही चैत्य आहेत, काही विहार आहेत. तर त्याच गांधारपाल्याच्या लेण्यांच्या थोडं रायगडच्या बाजूला जो वरती सोनगड नावाचा किल्ला आहे त्या सोनगडच्या खाली एका जंगलामध्ये एकच लेणं आहे, एकच. आणि त्या लेण्यामध्ये ना एक शिलालेख आहे आणि तो शिलालेख आपल्याला आजही जाऊन बघता येण्यासारखा आहे. तर त्या शिलालेखामध्ये जे उल्लेख केलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये आपल्या गावाचं नाव येतं. मी ते तुम्हाला वाचून दाखवतो. चालेल. त्या साधारण तो जो शिलालेख आहे त्याची भाषा प्राकृत आहे आणि लिपी ब्राह्मी आहे. त्याचं वाचन असं: इयम महारकट जनपदास पोकलास महारथीसा पोतनीथ नाका नक सा लेण साच था पट. आता ह्याचा अर्थ काय? तर महाड जनपद येथील महारथी पोतनीस नागनाथ यांनी दान देऊन मग ते लेणं खोदलं गेलं. म्हणजे आपल्या लक्षात येतं की ह्या महाड गावाचा जो सुरुवात आहे ती तिथून आहे. महाहट म्हणजे मोठी बाजारपेठ. म्हणजे हे आपल्याला रेफरन्स आहे म्हणून आपण त्या जागी जाऊन पाहू शकतो की बाबा हे ॲक्च्युअलमध्ये होतं आणि त्या काळामध्ये असं बोललेलं आहे लोकांनी महाडला. हो, आजही आपण मोपरे गाव जे आहे त्याच्या मागे एक नवीनच फार्मसीचं मोठं कॉलेज झालं. बरोबर. त्या कॉलेजच्या मागून एक साधारण अर्धा तास डोंगर वाटेने आपण गेलो तर आपण त्या लेण्यापाशी आजही जाऊ शकतो. मला असं वाटतं आजही त्या लेण्यांकडे जाण्यासाठी रस्ता शोधावा लागतो. ही दुर्दैवाची बाब आहे. ज्या गावाचं नाव ज्या शिलालेखामध्ये आहे तिथे देखील जायला चांगली वाट नाही. तिथे प्रशासनाने थोडंसं लक्ष देऊन तिथे जरा छानशी वाट केली तर बऱ्याच जणांना आवड असते इतिहासाची, तर ते जाऊन तो शिलालेख प्रत्यक्ष पाहू शकतात. बरोबर. कारण महाड हे महाराट म्हणजे मोठी बाजारपेठ हा सगळा उल्लेख त्या शिलालेखामध्ये केला आहे. आताही तुम्हाला तो जाऊन वाचता येतो. अर्थात ब्राह्मी आपल्याला वाचता येत नाही, पण जे काही अभ्यासक असतात त्यांनी ते ब्राह्मीचं वाचन करून त्याचं आपल्याला भाषांतर बोर्ड लावला तर लक्षात येईल लोकांच्या की अरे हे असं आहे म्हणून. निश्चित. आम्ही पण गेलो होतो, म्हणजे तिथं जाऊ शकलो नाही कारण तिथे ऑलरेडी काम चालू होतं आणि परत डोंगरामध्ये होतं आणि आम्ही खूप उशीर झाला होता. एक गोष्ट मला आवर्जून सांगावीशी वाटेल की ज्या संस्थेला तू बिलॉंग करतो, सात सह्याद्री प्रतिष्ठान,
त्या 7 सैन्याधिपतींनीच ती लेणी साफ केली आहेत, हो. जी या लेण्यांचा मी आता उल्लेख केला. बरोबर बरोबर. त्यांनी म्हणजे सगळ्यांनी म्हणजे तुम्ही शोधलं होतं. मंडळींनी तुमचं खरं आभार मानले पाहिजेत. थँक्यू. सगळ्यांचाच आभार आहे. म्हणजे जे कोणी आहेत आपले सगळे मेंबर्स आणि सगळेच महाडकर आपले जे इन्व्हॉल्व झालेत किंवा बाहेरचे लोक, ते सगळ्यांचंच आहे ते योगदान. आणि दुसरं म्हणजे सर, मग महाडमधली सर्वात जुनी वास्तू कोणती आहे? आता महाडमध्ये वास्तू जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ती जमिनीच्या वर कन्स्ट्रक्ट केलेली म्हणता येईल. बरोबर. पण तसं न म्हणता ज्या काळामध्ये हे महाड शहर भरभराटीला भरभराट होतं, तो काळ म्हणजे सातवाहनांचा काळ. त्यावेळी जमिनीवर एखादी वास्तू उभारण्यापेक्षा लेण्यांमध्ये कोरणाचं काम अधिक होत असे. ओके. साधारणपणे आपण जर पाहिलं तर या भारतामध्ये जी काही लेणी आहेत दगडांमध्ये, पर्वतांमध्ये कोरलेली, त्याच्यात 80% लेणी ही एकट्या सह्याद्री म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आहेत. बापरे. याचं कारण असं, आपला जो पर्वत आहे तो बनलेला आहे लावाजन्य खडकापासून, ज्याला आपण बेसॉल्ट म्हणतो. आणि त्याच्यातला अमिग्डोलाइडल बेसॉल्ट हा जो खडक आहे हा पाण्याला इम्परमिएबल, म्हणजे त्यातनं पाणी झिरपत नाही. आणि म्हणून ह्या कृष्ण प्रस्तरामध्ये लेणी खोदली गेली. आणि तीच लेणी जी आपल्या महाडच्या जवळ गांधारपाली जिथं आपल्याला पाहता येतात, साधारणपणे आपण जर पाहिलं तर इसवी सन 130 या काळामध्ये या महाड परिसरामध्ये काणभोज वंशीय वेण्णुपालित राजाचं राज्य होतं. आणि त्याच्याच काळात ही लेणी खोदली गेली. आणि तसा उल्लेख तिथल्या आपल्या शिलालेखामध्ये आजही आपण बघू शकतो. याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की महाडच्या परिसरातली सर्वात प्राचीन एखादं ठिकाण कोणतं, तर ते गांधारपालीची लेणी आहेत. ओके. आणि ह्या पलीकडे अजून कुठल्या लेण्या अशा महाडमध्ये अजून आहेत का? निश्चित. आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे मोहप्रे किल्ल्याच्या खाली एक लेणी आहे ज्याच्यामध्ये महाडच्या नावाचा उल्लेख दिसतो. त्याच्याच नंतर कोल नावाचं जे गाव आहे महाडच्या साधारण पूर्वेकडे, तिथे देखील लेणी आहेत. पुन्हा दुर्दैव असं आहे की ती लेणी पूर्णपणे पडझड झालेली आहे. आणि त्या लेण्यामध्ये देखील सुस्पष्ट वाचता येण्यासारखा ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे. आणि त्या शिलालेखाच्या वाचनामध्ये असं दिसतं की संघरक्षित नावाच्या त्या व्यक्तीने ती जी लेणी आहे ती दान केलेली आहे. म्हणजे त्यावेळेचे मोठे मोठे व्यापारी जे होते ते दान करत आणि मग त्याच्या पैशाच्या आधारे अशी लेणी खोदली जात. बरोबर. तर मग आम्ही पण गेलो होतो आणि तिथे कसं झालं, आता खूप माती जमा झाली. म्हणजे गांधारपालीला थोडी ओपन झाली, तिला असा मोकळा श्वास भेटलाय. पण ती जी कोल लेणी आहे तिकडे जायला पण लोकांना लक्ष देत नाही आणि फार असं डायरेक्शन पण नाही आहे आणि एवढी फेमस पण नाही, त्यामुळे लोक जात नाहीत. थोडंसं उत्खनन केलं तिथं चांगलं तर कदाचित अजून खूप वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला माहिती होऊ शकतात. निश्चित. 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आत्ताही त्या मातीत आहे. फक्त प्रशासनाचं काम आहे, कारण हे सर्वसामान्य माणसाचं काम नाही. प्रशासन, आर्किओलॉजी याच्या आधारे त्याचं जर उत्खनन केलं तर निश्चितपणे एक वेगळा इतिहास आजही तो त्या मातीत आहे, तो आपल्याला दिसू शकतो. हो. आणि महाडमध्ये आपली गांधारी नदी पण आहे, तर मग तिचं काय महत्व आहे? गांधारी नदीचं महत्व असं म्हणू शकतो की ती जी काय आपली महाडची मुख्य जीवनदायिनी सावित्री नदी आहे, त्या नदीची उपनदी आहे. आणि त्या नदीचा उगम हा साधारण पाचाडच्या भागात, जिथे आपलं कोंझर आणि त्याचा वरचा जो भाग आहे तिथून आहे. आणि तो जो पाचाडपासून ते महाड तो जो सगळा पट्टा आहे, त्या सगळा रायगडचं खोरं ज्याला आपण म्हणतो, त्या सगळ्यांची जीवनदायिनी गांधारी नदी आहे. म्हणजे खूप महत्वाचं आहे. आणि निश्चित. म्हणजे आता आपण जरा बघितलं तर आपण सगळं एकदम जुना भाग आपण कन्सिडर केला होता, पण आता आपण शिवकाळामध्ये जाऊन बघू. तर शिवकाळामध्ये असं म्हणतात की महाराज स्वतः महाडमध्ये सावित्री नदीमध्ये स्नान करण्यासाठी येत असत. हां, ही गोष्ट खरी आहे. साधारणपणे आपण जाणतो की 1656 साली जावळीचा पाडाव झाला आणि महाराजांना हे माहिती होतं की आपलं स्वराज्य जर वाढवायचं असेल तर आपल्या सीमा सिंधू सागराला भेटल्या पाहिजेत. आणि त्या काळी साधारण महाराजांच्या काळामध्ये तो सगळा भाग महाड किंवा आपला जो किनाऱ्याचा भाग हा सगळा जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांकडे होता. चंद्रराव मोरे हे आदिलशाहचे मांडलिक होते. तर त्या काळी महाराजांनी जेव्हा चंद्ररावांचा पाडाव केला, जावळी ताब्यात घेतली, तेव्हा महाराज जेव्हा रायगडला आले त्यावेळापासूनच महाड आणि रायगड हा सगळा भाग स्वराज्यामध्ये आला. आणि ज्यावेळेला महाडचं बंदर, त्याचं महत्त्व हे जेव्हा लक्षात आलं महाराजांच्या, ताबडतोब त्यांनी तो जावळीकरांकडनं जिंकून घेतला. आणि मग महाडमध्ये म्हणजे असं म्हटलं जातं, ह्याच्याबद्दलचा कोणताही ठोस पुरावा माझ्याकडे पण नाही आहे, पण असं म्हटलं जातं की एक क्षण महाराजांना असा विचार आला होता की माझी राजधानी राजगडानंतर महाडात करावी. त्याचं कारण त्यांना असं वाटलं की महाड जलमार्गाला जवळ आहे, आजूबाजूने सह्याद्री पर्वत आहेत. पण नंतरच महाराजांनी तो विचार बदलला. याचं कारण सिद्ध्याचं जे आरमार होतं, आपला जंजिऱ्याचा सिद्धी जो आपण म्हणतो, ते आरमार फारच प्रबळ होतं आणि त्याच्याशी लढा देणं तेवढं शक्य किंवा ते अधिक त्रासाचं ठरलं असतं. म्हणून महाराजांनी तो विचार रद्द केला आणि आपण जाणतो त्याच्यानंतर राजधानी
रायगडवर गेली. आणि महाड म्हणजे असं म्हटलं जातं 1668 ते 1669 हा जो काळ आहे, या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, आपण म्हणतो आपला द्रष्टा राजा आहे, त्यांनी परराष्ट्र बांधणी रिलेशन्स, त्याच्यानंतर त्यांची अंतर्गत राज्यव्यवस्थेची बांधणी, हा सगळा मुलकी कारभाराचा जो प्लॅनिंग आहे ना, हे महाडमध्ये बसून केलेला आहे. आणि त्यावेळी महाडमध्ये महाराजांचा राहता वाडा होता असं देखील म्हटलं जातं. आता खरं तर महाडमध्ये हा वाडा कुठे आहे, काय, हा संशोधनाचा भाग आहे. आत्ता तशी वास्तू आपल्याला शोधावी लागेल, पण हे डॉक्युमेंटेड प्रूफ आहे की महाडमध्ये महाराजांचा राहता वाडा होता. आणि शिवाजी महाराजांना समुद्र स्नानाची आवड होती, आणि म्हणून जी आपली सावित्री नदी महाडची आहे, जी बाणकोटच्या खाडीला मिळते, त्या बाणकोटच्या खाडी परिसरामध्ये महाड समुद्र स्नानात महाराज येत असत अशी नोंद आढळते. म्हणजे ही खूप शोकांतिक आहे. म्हणजे आपण इतर गोष्टी महाराजांच्या शोधत असतो. महाराजांचा एखादा छोटासा गोष्ट भेटणं पण आपल्यासाठी एक एवढी महत्त्वाची गोष्ट आहे. महाराजांचा राहता वाडा महाडमध्ये असून अजून आपल्याला माहिती नाही तो कुठे आहे, तो तर नक्कीच ह्यावर संशोधन करणे गरजेचं आहे लोकांनी. बरोबर. आणि जसं आता चालू आहे की महाराजांचं सिंहासन शोधत आहेत किंवा महाराजांचे अजून काही खुणा भेटतात का लोक शोधत आहेत. कारण जसं मी म्हटलं की महाराजांचा एक म्हणजे त्यांनी हात लावलेली गोष्ट पण आपल्यासाठी खूप मौल्यवान आहे. महाडमध्ये महाराजांचं वास्तव्य खूप होतं, एवढं तर निश्चित आहे. म्हणजे काही पुरावे पण आढळतात आपल्याला, जसं की 1671 जेव्हा चाकण दिलेर खानाने काबीज केलं, तेव्हा जसं महाराजांना कळलं, तेव्हा महाराजांनी 1672 महाडमध्ये सैन्याची जमावजमाव केली आणि चाकणवर हल्ला करून दिलेर खानाचा पराभव केलेला आपल्याला ही गोष्टीची नोंद आपल्याला आढळते. ओके, म्हणजे अशा अजून बऱ्याच गोष्टी महाडमध्ये झाल्या असतील. बरोबर, निश्चितपणे बरोबर आहे. हां, तर मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अजून महाडला किती महत्त्व होतं? मी जसं म्हटलं त्याप्रमाणे सगळा मुलकी व्यवहार जेव्हा राजधानीवर कन्स्ट्रक्शनचं काम चालू असेल, त्या सगळ्या कालावधीमध्ये महाडमध्ये महाराजांचं वास्तव्य खूप होतं. आणि महाडला आता एक महत्त्व खूप होतं. साधारण तुमच्या लक्षात येईल की जेव्हा शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली, त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे, ज्याला आपण पन्हाळ्यापर्यंत जो प्रदेश घेतला, महाराजांचं दूरदृष्टी धोरण इतकं चांगलं होतं की त्यांनी सगळी बंदरं ताब्यात घेतली. ह्याचं कारण असं की बंदरात येणारा माल तो जेव्हा देशावर बिजापूरच्या किंवा त्यांच्या एरियामध्ये जात असे, ती जकात त्यांना मिळत असे. आणि तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर जेव्हा महाराजांनी सगळी बंदरं ताब्यात घेतली, महाड असेल किंवा आणि खालची कोकणातली, त्याच्यानंतर लक्षात येईल तुम्हाला आदिलशाची स्वारी महाराजावर झाली नाही आहे, कारण पैशाचा स्रोतच बंद करून टाकला. ह्याला म्हणतात विजन. म्हणजे डायरेक्टली रूट कॉजवरच काम. म्हणजे विजन त्यांनी बंदरच ताब्यात घेतलं, लक्षात आलं. कारण आत्ता आपल्याला वरंदा घाट आहे, आंबेनळी घाट आहे, पण पूर्वी हा जो व्यापार होता हा सगळा पायी व्हायचा, तांड्यात बैलांच्या किंवा ह्याच्यावर लादून. बंजारा समाज जो आहे, जो आत्ता उत्तर महाराष्ट्रात म्हणजे जळगाव वगैरे स्थायिक आहे, तर त्या बंजारा समाजाकडे ही कॉन्ट्रॅक्ट असायचं की अवघड जागी सह्याद्रीच्या कड्यातून हा माल वरती पोचवायचं की त्यांचं काम संपत असे. तर हा सगळा घाट मार्गाने माल व्हायचा आणि ह्या सगळी जकात ही वसूल केली जायची. आणि हा सगळा माल हा त्यावेळी आपण जाणतो रस्ते नसल्यामुळे समुद्रमार्गेच व्हायचा. आणि म्हणून महाराजांच्या दृष्टीने महाडचं महत्त्व तितकंच होतं. आणि समुद्र फास्टेस्ट वे आहे ना, म्हणजे आणि तेव्हा तेवढी रस्त्याची खुशकीच्या मार्गाची प्रगती नव्हती ना झालेली. बरोबर. आणि मग आत्ता पण महाडमध्ये आपल्याला तेवढं म्हणजे जहाजं येत असतील असं दिसत नाही. ह्याचं कारण असं, साधारण दासगावपर्यंत जी खाडी येते ती खोल आहे आणि दासगावपासून महाडपर्यंत खोली कमी आहे. तर इथे असं होतं की दासगावला मोठ्या मोठ्या नौकांमधून माल यायचा. तो माल छोट्या मचव्यामध्ये ट्रान्सफर केला जायचा आणि मचव्यांमधून तो महाडला यायचा. साधारण महाडमध्ये आत्ताही तुम्ही गेलात तर तुळजाराम मिठाबाई शेठ नावाचे व्यापारी आहेत सिमेंटचे. ही फर्म आहे, अर्थात तुळजाराम हे पूर्वीचं नाव आहे. त्याच्यानंतर तो व्यवसाय रामभाई तुळजाराम शेठ त्यांच्या मुलाने वाढवला. आज त्यांचा मुलगा संदीप रामबाई शेठ आत्ता देखील आहेत. तर त्या काळामध्ये ही जी फॅमिली आहे त्यांनी 100 वर्ष त्यांचा व्यापार ह्या समुद्र मार्गाने चालत होता. त्याच्यामध्ये काय होतं, किराणा होता. किराणा माल हा पोरबंदरवरून यायचा, त्याच्यानंतर सिमेंट यायचं, त्याच्यानंतर मंगलोरी कौलं यायची आणि त्याच्यानंतर साखर यायची रंगून म्हणजे आत्ताचं म्यानमारचं कॅपिटल आहे आय थिंक. तिथून साखर हा सगळा व्यापार आत्तापर्यंत म्हणजे मी स्वतः मंगलोरी कौलाचे मोठे मोठे मचवे आमच्या गांधारी नाक्यात पाहिलेले आहेत. त्यामुळे लक्षात येईल तुम्हाला की महाडमध्ये हा समुद्रमार्गाचा व्यापार किती रस्ते व्हायच्या आधी चालू होता. त्याच्यानंतर महाडमध्ये
अजून एक फार मोठी बेकरी आहे, भगवानदास बेकरी, तू ओळखत असशीलच. ओके, तर त्या भगवानदास बेकरीचे जे काका होते तुळशीराम मथुरादास शेठ, त्यांचा देखील ह्या समुद्र मार्गाने व्यापार चालत असे महाडमध्ये. ओके, म्हणजे बरेचसे महाडचे व्यापारी हे समुद्र मार्गाचाच मोठे मोठे व्यापारी ते अवलंब करत असतील त्यावेळी. हा, आणि मग अजून एक आहे की हे बंदर जर महाडमध्ये पण होतं तर मग त्याचे अवशेष आता पण आपल्याला पाहायला मिळतात. निश्चितपणे. आता आपण गांधारी नाक्यावर गेल्यावर एक मैदान आहे जिथे मुलं खेळत असतात. त्या मैदानातून तुम्ही जर नदी पात्रात उतरला तर आजही तुम्हाला प्रॉपर बांधलेले बुरुजाचे अवशेष दिसतील जिथे मचवे लागत. आजही तेच, म्हणजे ते आता काही दिवसांनी नामशेष होऊन जातील जर आपण जास्त या सगळ्याचं संवर्धन होणं गरजेचं आहे. हा, म्हणजे आणि लोकांना माहिती होणं गरजेचं, लोकांनी जाणं तिथे गरजेचं आहे सर्वात महत्त्वाचं. याच ज्या गांधारी नाक्याचा आपण आता बोलतोय जिथे गांधारी बंदर आहे, तिथेच एक आपण जेव्हा महाडमध्ये प्रवेश करतो तेव्हा तुम्हाला समोर कातळी स्मारक दिसेल. ते दुसऱ्या महायुद्धात आपल्या भागातले जे सैनिक ब्रिटिशांकडनं लढताना धारातीर्थी पडले त्यांच्या स्मरणार्थ केलेलं स्मारक आहे. आजही अनेक वर्ष तू जाणतोस की ते दुर्लक्षित होतं, पण महाडमधले आपले जे सुरेश पवार आहेत, कोकणकडा मित्रमंडळाचे अध्यक्ष, अतिशय जुना आणि जाणता शिवप्रेमी इतिहासप्रेमी मनुष्य आहे. त्यांनी ते प्रशासनाशी भांडून तिथले अतिक्रमण मुक्त करून आता तिथे छान थोडंसं पेवर ब्लॉक टाकलेले आहेत, छान लाईट लावलेली आहे, सुशोभीकरण केलेलं. आज ती वास्तू आपण आता गेलो तर दिसते, तरी त्याही वास्तूचं संरक्षण आणि संवर्धन होणं गरजेचं आहे. कारण आत्ता मधल्या काळामध्ये जर्मनीहून एक अभ्यासक आलेली आपल्या भागातल्या सैनिकांवर अभ्यास, जुन्या अभ्यास, मग त्या मुलींनी संशोधन करून ब्रिटिशांच्या ह्याच्यातून यादी मिळवली जे सैनिक धारातीर्थी पडले दुसऱ्या महायुद्धात, ज्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक आहे, तर ती यादी आता आपल्याकडे आहे. तर प्रशासनाचं काम आहे की ती यादी आता तिथे लावली पाहिजे. अशाच प्रकारचं दुसऱ्या वर्ल्ड वॉरची काही ठिकाणी स्मारक आहेत जे तूही जाणतोस. एक वाकीला आहे, दुसरं तुर्भ्याला आहे पोलादपूर तालुक्यामध्ये, आणि तिसरं फौजी आंबोड्याला आहे. म्हणजे ह्या सगळ्या गावांना मग माहिती नसेल की आपल्याकडे स्मारक आहे, तर हे सगळ्या गोष्टी कुठं जुळतात, कनेक्शन कुठे आहे म्हणजे त्यांना आपल्याकडेच आहे पण कदाचित दुसरीकडे सगळीकडे आहे, त्यांना आयडिया नसेल की हे कनेक्शन्स आहेत ना, त्याचे डॉट्स जुळत आहेत सगळे. बरोबर. तर थँक्यू त्या पोरीला जिने एवढं सगळं तिने जर्मन रिसर्च केलं, आणि ती आपल्याकडची पण नाही, तिला काही गरज पण नव्हती की आपल्याकडे येऊन एवढी सगळी रिसर्च करायची, आणि आपली लोक पण जागी झालीत. आणि आता हे झालं महाडच्या बंदराचं. तिथे एक बंदराच्या बाजूलाच आपण एक मंदिर पण असल्यासारखं आपल्याला दिसतं. हां, ते मैकावतीचं जुनं मंदिर. दुर्दैवाने ते आता म्हणजे ह्या अवस्थेमध्ये आहे, पण होतं मैकावतीचं मंदिर आहे तिथे. ओके, महागावतीचं मंदिर पण तिथं जुनंवालं होतं, आता नवीन आता अवशेष आहे. आता नवीन ते आपल्या भोईघाटाकडे बांधले, पण मूळ मंदिर तू म्हणतोस ते बरोबर, तिथे आजही त्या देवळाचे अवशेष आहेत. ओके, आणि मग हा झाला महाराजांच्या काळातील सगळा महाडचा आपला इतिहास. पण ह्या पलीकडे अजून एक थोडंसं आपण पुढे गेलो का, पेशवे काळामध्ये महाडचं कारस्थान म्हणून एक गोष्ट फेमस आहे, तर त्याबद्दल काय तुम्ही सांगाल? साधारणपणे 1796 सवाई माधवरावांचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर दुसरा बाजीराव सत्तेत आला. पण नाना फडणवीस, ज्याला आपण पेशव्यातला 3.5 शहाण्यांपैकी एक प्रमुख मुत्सद्दी व्यक्ती मानतो, तर त्याचं आणि बाजीरावचं थोडंसं जरा काही जमत नव्हतं. आणि त्याच्या लक्षात आलं नाना फडणवीस यांच्या की जर आपण इथे अधिकार राहील तर आपल्याला कैद केली जाईल. म्हणून काही सैनिक घेऊन ते दादा गद्रे, हे त्यांचे मेहुणे होते महाडचे, त्यांच्यामार्फत वाई मार्गे महाडला आले. आणि महाडला त्यांनी थोडं सैन्य ठेवलं हाताशी, आणि काही हे एका वाड्यामध्ये राहिले. आणि त्या काळामध्ये त्यांनी इंग्रजांची संधान बांधलं, टिपू सुलतानकडे आपला माणूस पाठवला, त्याचबरोबर महादजी शिंदेंचे वंशज त्यांच्याशी संपर्क साधला, आणि असं सगळं करून बाजीराव पेशव्यांवर थोडंसं प्रेशराईज करण्याचा प्रयत्न केला. आणि हे जे काय कट कारस्थान नानांनी केलं महाडमध्ये राहून, त्याला महाडचं कारस्थान असं म्हटलं जातं. बरोबर. म्हणजे अर्थात नंतर पुन्हा त्यांचे झालं मनोमिलन झालं म्हण किंवा काय, दुसरा बाजीराव पेशवा झाला, आणि मग नाना फडणवीस पुन्हा एकदा ती सूत्र पुण्यात आली. ओके, पण एक मोठी गोष्ट होती की अशा गोष्टी पण झालेल्या आहेत महाडमध्ये. आणि म्हणजे एवढे जर महत्वाचे लोक महाडमध्ये येऊन जर राहत असतील, छत्रपती शिवाजी महाराज म्हणा किंवा दुसरं, आणि एक गोष्ट सांगतो तू विषयाला धरून, की दुसरं एक इतिहासात एक फेमस आहे होळकरांचा दंगा. ओके, ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की दुसरा बाजीराव थोडंसं इंग्रजांची संधान मानतो की काय असं त्यांना वाटलं, मग ते मल्हारराव होळकर एकदम रागावले आणि त्यांनी हेच केलं, त्याविरुद्ध आघाडी उघडली. तेव्हा असं म्हटलं जातं की बाजीराव पेशवा तिकडनं येऊन
काही काळ महाडला वास्तव्यास होता. आणि मग नंतर त्यांना असं कळलं की मल्हारराव होळकर पुन्हा घाटमार्गाने महाडवर स्वारी करणं येत आहेत, म्हणून तिथून ते आणखी पळून सुवर्णदुर्गास गेले हरणेच्या. हा एक होळकरांचा दंगा जो म्हटला जातो त्यात महाडचा थोडासा उल्लेख आढळतो. तसं आता आपल्या महाडमध्ये एक महाडचा कोट असा एक उल्लेख आढळतो, तर तो कोणता कोट होता? आत्ता महाडमध्ये ज्या विविध आळ्या आहेत, गवळाळी, सरेकर आळी, तांबडबोन आळी, कुंभार आळी, तशी ते कोट आळी नावाची आळी आहे. साधारण महाडचं जे कोर्ट आहे, तहसीलदार कचेरी आहे, जाखमातेचं मंदिर आहे, तो जो भाग आहे त्याला कोटआळी म्हटलं जातं. तर त्याला कोटआळी नाव कशामुळे पडलं, तर आदिलशहाच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोट म्हणजे भुईकोट होता. आणि जेव्हा महाराजांनी महाड ताब्यात घेतलं जावळीच्या युद्धानंतर रायगडच्या बरोबरीने, त्यावेळेला महाराजांनी त्या कोटाची दुरुस्ती केली आणि महाराज त्या कोटात राहत असत. तर त्या कोटाला 9 बुरुज होते. म्हणजे आज ऊन वाऱ्या पावसामुळे पडझड झाल्यामुळे आता एवढे सगळे आपल्याला बुरुज पाहायला मिळत नाहीत, पण ऐतिहासिक लिटरेचरमध्ये त्या कोटाची नावं आहेत. माझ्याकडे एक पुस्तक आहे, आपण त्या कोटाची नावं मी वाचून दाखवतो. साधारणपणे जे बुरुज होते, महाराजांनी 1656 साली जेव्हा बुरुज महाड ताब्यात घेतलं जावळीच्या युद्धानंतर, त्यावेळेस ते सगळे कोट चांगल्या अवस्थेमध्ये होते. त्या कोटाच्या बुरुजांची नावं बघ कशी आहेत: जिभीचा बुरुज, दर्या बुरुज, माडीचा बुरुज, हैदरी बुरुज, जाखमाता बुरुज, हलमुखीचा बुरुज, दिंडीचा बुरुज, मदारी बुरुज आणि सूर्य बुरुज. ह्या साधारण एवढे जर कोटाला बुरुज असतील तर तो कोट केवढा मोठा असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो. आता हे सगळं म्हणजे आपल्याला माहितीच नाही, कुठे दिसत पण नसेल. महाडमध्ये आपण तिथून गेलो तर आपल्याला समजणार नाही की इथं कुठे असा कोट होता म्हणून. आणि दुसरं म्हणजे आता आत्ताच्या काळामध्ये सगळ्यांना महाड म्हटलं का 14 तळे आठवतं, पण महाडमध्ये 14 तळे सोडून अजून इतर पण तळे होते असं सांगितलं जातं. हो, ही गोष्ट खरी आहे. साधारणपणे त्याचं एक थोडंसं माझ्याकडे आहे, म्हणजे आपण ते पाहूया. साधारणपणे महाडमध्ये 7 तळी होती. ती कोणती? अर्थात तू जे बोललास ते 14 तळ, ज्याच्यामुळे आज महाडची ओळख जगात आहे. तो 14 तळ सत्याग्रह जिथे झाला पाण्याचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ते तळ. त्याच्यानंतर आहे हाबूस तळे, त्याच्यानंतर कोटेश्वरी तळे, वीरेश्वर तळे जी वीरेश्वर मंदिराच्या जवळ आहे, त्याच्यानंतर चांभार तळे, काकर तळे आणि मारुती तळे. यापैकी 14 तळ, हापूस तळ आणि वीरेश्वर तळ हे स्थळी आता आहेत. बाकी मात्र वाढत्या शहरीकरणामध्ये ती बुजून तिथे काही ठिकाणी मैदान आहेत तर काही ठिकाणी इमारती आहेत. आणि जे हापूस तळे जे आहेत त्याचं एक असं म्हणतात की ते नाव म्हणजे अपभ्रंश झालेलं आहे. खरं तर त्याचा वेगळा अर्थ होता आणि त्याचा आता हापूस तळे म्हणून लोक बोलतात, पण त्या काळामध्ये वेगळ्या अर्थाने त्याला जाणलं जायचं. हां, बरोबर आहे. साधारणपणे त्याचा म्हणजे असं आहे की त्याला जरी आत्ता हापूस तळे म्हटलं असलं तरी मूळ त्याचं नाव आहे हपशी तळे. आता हपशी तळे नाव कुठून पडलं तर जंजिरेकर सिद्धी जे आपण म्हणतो, सिद्धीचा जंजिऱ्यावर अंमल होता ना, तो पहिला आदिलशाकडे होता, नंतर मुघलांकडे होता. तर ते जे हबशी मंडळी आहेत ती साधारणपणे आफ्रिकेतील अरब अल हबीश नावाच्या जागावरनं इकडे आलेली आपल्या भारतामध्ये. तर ते सगळे त्या जागेवरनं त्यांचं नाव हबशी, ही सगळी हबशी मंडळी. ज्या वेळेला बाजीरावांनी त्याचा पाडाव केला तेव्हा बाजीरावाच्या पाठलाग करत तो हे हबशी मंडळी म्हणजे सिद्धी, जंजिरेकर सिद्धी हे महाडपर्यंत आले. महाडपर्यंत आल्यानंतर आंग्र्यांचा जो सरदार होता बगाची नाईक, त्यांनी त्याचा तिथे पराभव केला. आणि त्यावेळी साधारण एका तळ्याच्या आडोशाला राहून हा सिद्धी आपल्या मराठ्यांशी झुंजला. ज्या तळ्याच्या आडोशाला राहून हे हबशी मंडळी झुंजले ते हबशी तळ, त्याचं आता अपभ्रंश होऊन हापूस तळ असं नाव आहे. म्हणजे हा असा इतिहास म्हणजे पूर्ण सिद्धीला जोडून आलेला तो इतिहास आहे आणि आता वेगळ्याच त्याचं झालेलं आहे. आता सध्या नगरपालिकेकडून त्याचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे. बरोबर. आणि महाडमध्ये आता मगाशी जसं तुम्ही म्हणतात की घाटाचा उल्लेख केला, तर मग वरंध घाटाबद्दल थोडंसं सांगा आम्हाला. साधारणपणे आपण इतका वेळ झाला बोलतोय, आपल्या लक्षात येईल की महाड हे फार प्राचीन काळापासून व्यापारी ठिकाण होतं. आणि आपण जाणतो की त्यावेळी व्यापाराचा जो मार्ग आहे तो समुद्रमार्ग
आणि त्याच्यानंतर मग लमाणांचे तांडे किंवा बंजारा समाजाची लोक गाई गुरांवर ते सामान लादून घाटमार्गाने वर देशावर ज्या बाजारपेठा होत्या, जुन्नर आहे, सातारा आहे, कराड आहे, तेर आहे, ही जी मोठी मोठी त्या काळाची त्या काळी तिथनं वाहून नेत असत. तर वरंधा घाट हा त्यातला एक अतिशय प्रमुख असा घाटमार्ग होता. साधारण आपण पाहतो की वरंधा घाटाच्या जोडीने शेवत्या घाट आहे तुमच्या गावाच्या जवळचा, नंतर गोप्या घाट आहे, त्याच्यानंतर ज्या ठिकाणून तानाजी मालुसऱ्याचं पार्थिव आणलं गेलं सिंहगडच्या लढाईनंतर तो मढ्या घाट आहे. ह्या सगळ्या घाटातून व्यापार होत असे. पण तू म्हणतोस तसं वरंधा घाटातून व्यापार जास्त प्रमाणात होत असे. म्हणजे जर आपण शासनाचं गॅझेटियर आपण जे म्हणतो जिल्ह्याचं, रायगड जिल्हा गॅझेटियर जर आपण चाळलं तर त्या पुस्तकामध्ये आपल्याला किती किमतीचा माल ह्या वरंधा घाटातनं जायचा, त्याच्यावर जकात किती वसूल केली जायची त्या काळात, ब्रिटिशांच्या काळात, त्याचाच तुम्हाला उल्लेख आजही आढळतो. त्याच वरंधा घाटात तुला माहिती असेलच आपला कावळा किल्ला आहे. हो बरोबर. आता कोणत्याही किल्ल्याची रचना आपण जर पाहिली तर ती घाटमार्गाच्या जवळच केलेली आढळते. बरोबर. जसा प्रतापगड आहे, जसं अनेक किल्ले आहेत जे घाटमार्गावर का आहेत, तर घाटमार्गाने येणारा जो व्यापार आहे त्या व्यापाराकडे आपलं लक्ष राहिलं पाहिजे ना. त्यासाठी कावळ्या किल्ल्याची देखील आपण बघतो की जो अतिशय सुंदर असा किल्ला आहे तो वरंधा घाटात आहे. बरोबर. आणि दुसरं ते की हे घाट मार्ग आहेत. अजून आपल्याकडं तुम्ही म्हटलात की मडे घाट जो तुम्ही उल्लेख केला तसा तानाजी मालुसऱ्यांच्या रिलेटेड आहे तो. तसे आपल्याकडे अजून बरेचसे मावळे पण होऊन गेले जे लोकांना मला सांगायला आवडेल की जसे की राजे महाडिक आहेत, परत आपले देशपांडे आहेत, मुरारबाजी देशपांडे आणि तानाजी मालुसरे, सूर्याजी मालुसरे, हे असे सगळे म्हणजे महाराजांच्या जे छावणी होती किंवा महाराजांचे जे मावळे होते त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे मावळे होते हे सगळेजण. निश्चितपणे. आता तू जो उल्लेख केलास मुरारबाजी देशपांडे, हा म्हणजे दिलेर खानाशी ज्या द्वेषाने हा मनुष्य लढला, म्हणजे दिलेर खानाने एक वेळ अशी आली की लढाई थांबवली की आता काय करायचं, ह्याला आवरायचं कसं, आणि मग त्याने त्याला ऑफर दिली की तू माझ्याकडे ये. पण तो स्वराज्याचा स्वामिनिष्ठ सेवक, त्याने ती धुडकावून लावली. आणि आपण जाणतो भयानक मोठा म्हणजे त्यांनी पराक्रम केला 66च्या युद्धात, पुरंदरच्या लढाईमध्ये. आणि असं म्हणतात की मुरारबाजी देशपांडे पडल्यानंतर महाराज सद्गत झाला, अजून माझी माणसं किती घालवू. मग शेवटी नाईलाजाने महाराजांनी ते आपण बघतो की तह केलेलं आहे. तर हे मुरारबाजी देशपांडे हे महाडच्या जवळच्या किंजोली गावचे. ह्यांचं मूळ आडनाव नाडकर. मूळ आडनाव नाडकर. ह्यांचं मूळ गाव भोरप घाटावरचं. पण हे जे कुटुंब होतं ह्याच्याकडे देशपांडे देशमुखी वतनं होती. तर त्या सगळा कारभार त्यांच्याकडे होता आणि म्हणूनच त्यांना किंजोली ही जागा होती. मुरारबाजी देशपांडेंच्या नंतर म्हणजे असे त्यांचे 5 भाऊ होते ज्याला पंचबाजी म्हणतात. मुरार हे त्यांचं नाव, बाजी हे त्यांच्या वडिलांचं नाव. ह्या प्रत्येक देशपांड्यांच्या प्रत्येक भावांनी स्वराज्यासाठी खूप मोठी किंमत मोजलेली आहे. दिंडोरीच्या लढाईमध्ये एक देशपांडे असा अतुलनीय शौर्य गाजवलेला आपण आढळतो. हे जे देशपांडे आहेत यांचा महाडच्या एकंदर विकासामध्ये खूप मोठा वाटा आहे. तो कसा, तर हे जे देशपांडे होते हे नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आपण जाणतोच की शाहू महाराजांना औरंगजेबाने कैद केली. नंतर 1696च्या नंतर जेव्हा 1707ला जेव्हा औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर शाहू महाराजांना सोडलेलं आहे. आणि ज्यावेळेला शाहू महाराज पुन्हा स्वराज्यामध्ये आले, स्वतःच्या ह्याच्यामध्ये आले, त्यावेळेला मुरारबाजी देशपांडेंचा सख्खा भाऊ महादेव बाजी देशपांडे, त्याचा मुलगा यशवंत महादेव, तो शाहू महाराजांचा अतिशय जवळचा आणि अतिशय विश्वासाचा सहकारी होता. अगदी त्यांचे खास कारभार तो पाहायचा. म्हणून देशपांड्यांचं आडनाव झालं खासनवीस. ह्यांचं आडनाव म्हणजे कामानुसार यांचं आडनाव बदललं, खासनवीस झाले. त्याच्यानंतर त्यांचा इतका विश्वास बसला यशवंत महादेव ह्या व्यक्तीवर, जो मुरारबाजींचा पुतण्या म्हटलं तर थेट, बरोबर, इतका विश्वास बसला की त्यांना अख्खा स्वराज्याचा खजिना सांभाळायला दिला. खजिना म्हणजे काय, तर पोत या शब्दाचा अर्थ खजिना. मग पोत सांभाळणारा तो पोतनवीस, तो झाला पोतनीस. आणि आजही मुरारबाजी देशपांडेंची जी वंशवेल आहे ती पोतनीस या रूपाने आपल्या पिरंगुटजवळ उरवड्याला आजही त्यांचे वंशज असतात. आणि ह्या निमित्ताने एक गोष्ट मला तुला सांगायला आवडेल की जे महाडचं प्रसिद्ध वीरेश्वराचं मंदिर आहे, हे मंदिर याच
पोतनीसांचा जो मूळ पुरुष, ज्याला आपण यशवंत महादेव पोतनीस म्हणतो, त्यांनी बांधलं. ओके. म्हणजे खूप महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे महाडच्या इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर मंदिरांमध्ये आपण जेव्हा पाहतो तेव्हा वीरेश्वर मंदिर ह्याचं नक्कीच लोक नाव घेतात आणि जी यात्रा भरते ती सगळ्यांना माहितीच आहे. तर हे जे वीरेश्वराचं मंदिर आहे त्या मागे तळे वगैरे पण होते आणि परत खूप काही म्हणजे त्याबद्दल सांगितलं जातं की त्या शिवकाळामध्ये म्हणजे कोणी आरोप वगैरे केला एकमेकांना तर ते खरं आहे का खोटं, त्याचं एक उदाहरण खरं आहे की खोटं हे माहिती करून घेण्यासाठी त्याला देवाकडे समोर घेऊन जाऊन थोडंसं एक प्रोसेस केली जायची. ते आपल्याला सर सांगतीलच. तर मग आता सर आलायच विषय, तर मग आपण वीरेश्वर मंदिरावरच बोलूया, कारण हे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत वीरेश्वर मंदिराच्या. कारण महाडला ओळखतात म्हणजे ते चौदार तळे, वीरेश्वर मंदिर आणि रायगड किल्ला, रामदास स्वामींचा आपलं दासबोध ग्रंथ जो लिहिला तिकडचं शिवतरघळी, वरंदा घाट, ह्या सगळ्या मेन गोष्टी आहेत महाडबद्दल. बरोबर. आता वीरेश्वर मंदिर आपण जाणतो की वीरेश्वर मंदिर हे फार पहिल्यापासून अस्तित्वात होतं, पण यशवंत महादेव पोतनीस, मी जसं म्हणालो, या व्यक्तीवर छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आहेत, त्यांचा खूप खास विश्वास होता आणि सगळी जबाबदारी होती. त्यांच्याकडे जवळजवळ 102 गावांची हे होती, म्हणजे सरंजामी हे होती. तर त्यांनी या जुन्या वीरेश्वर, ते त्या काळी ज्या काय अवस्थेत ते मंदिर असेल त्या मंदिराचा पूर्णपणे जीर्णोद्धार आणि आत्ताच्या घडीला जे वीरेश्वराचं छान शिल्पकाम असलेलं कातळाचं भव्य मंदिर दिसतं, हे मंदिर यशवंत महादेव पोतनीस म्हणजे मोरारबाजी देशपांड्यांचे पुतणे सख्खे त्यांनी बांधलं. साधारणपणे त्याबद्दलचा कालखंड अजूनही कुठे उजेडात आलेला नाही, पण हे मात्र निश्चित आहे काही त्या म्हणजे पोतनीसांकडे असलेल्या जुन्या पायी कागदपत्रांना असं दिसतं की हे मंदिर यशवंत महादेव पोतनीसांनीच बांधलं. आणि यशवंत महादेव पोतनीसांची जी पगडी आहे विशिष्टपूर्ण, त्यांचं जे मूळ चित्र आजही पोतनीस घराण्याकडे आहे, तसंच्या तसं चित्र वीरेश्वर मंदिराच्या भिंतींवर कोरलेलं आपल्याला आजही दिसतं. ज्या वेळेला वीरेश्वर महाराजांची यात्रा भरते मोठी, तेव्हा आजही प्रथा अशी आहे की त्या पूजेचा मान हा पोतनीस कुटुंबांकडे असतो आणि दरवर्षी पोतनीसांचे जे वंशज आहेत ते येतात, त्यांना मोठा सन्मान दिला जातो. आणि त्याच पोतनीसांचे जे आत्ताचे 12वे वंशज आहेत संदीप पोतनीस, त्यांनी आम्हाला ही गोष्ट दाखवली की तो शिल्प दाखवलं कोरलेलं, त्याच्यावरची पगडी दाखवली आणि त्यांच्याकडे संग्रहात असलेल्या यशवंत महादेव पोतनीसांच्या चित्रावरची पगडी दाखवली, ती अतिशय सेम आहे. हे एक विशेष आपल्याला लक्षात येतं. म्हणजे एवढं तर मी पण ऑब्झर्व नव्हतं केलं आता, पण एवढ्या वेळा आपण जातो वीरेश्वर मंदिरामध्ये, पण ही गोष्ट कदाचितच कोण ऑब्झर्व करत असेल. आणि दुसरा विषय असा होता की ते तळ्याविषयी काय माहिती? हां, तू मगाशी मला ते ह्याचं म्हटलास खरं खोटं करण्याचं. हां, तो एक विषय. त्याच्यात एक असा किस्सा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे सुवर्ण सिंहासन आहे ते पोलादपूरच्या चितळ्यांनी रत्नशाळेतले रत्न हे करून बनवलं. तर त्यावेळेला असा काही प्रसंग उद्भवला की कुठेतरी त्यांच्यावर शंका घेतली की याने अपहार तर केला नाही. मग त्याला रवा विजय नावाची एक गोष्ट आहे, त्याच्यामध्ये वीरेश्वर महाराजांसमोर उकळत्या तेलात अंगठी की काहीतरी आतमध्ये टाकलं आणि जर ती काढली न घाबरता तर तू खरा. तर त्या चित्राने ती कोणत्याही अतिशय प्रामाणिक असलेल्या व्यक्तीने तो उकळत्या तेलातून ती अंगठी काढली आणि स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध केलं, अशी एक कथा सांगितली जाते. तू जे म्हटलंस ते. म्हणजे वीरेश्वर मंदिरासमोर. आणि आणि एक महत्त्वाची गोष्ट, आजही वीरेश्वर मंदिराचा जो उत्सव साजरा केला जातो, जो महाडचा खास, अख्ख्या महाडच्या पंचक्रोशीतला जो खास मोठी जत्रा आपली भरते, ज्याला आपण छबिना म्हणतो, त्या छबिन्यामध्ये साधारण फाल्गुन वद्य द्वादशीला ही हे भरते की नाही, आपली जत्रा असते. त्याच्या आधी महाशिवरात्रीच्या आधीपासून ते जत्रेच्या दुसऱ्या दिवसापर्यंत रोज महाडमध्ये देवळामध्ये कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाच्या वेळी कीर्तनकारासमोर लोडाला टेकून शिवाजी महाराज बसलेले असतात. म्हणजे असा समज आहे की शिवाजी महाराज स्वतः छबिना उत्सवाला येत असत आणि बसून ते कीर्तन ऐकत असत. आता ह्याबद्दलचा लिखित पुरावा जरी नसला, पण ती प्रथा मात्र आजही जशीच्या तशी पाळली जाते. कीर्तनकार समोर महाराजांना बघून कीर्तन करतो आणि बाकी मंडळी ते कीर्तन ऐकत असतात. म्हणजे खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे हा फक्त महाडचाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा उत्सव व्हायला हवा की छत्रपती शिवाजी महाराज ज्या कार्यक्रमामध्ये येऊन स्वतः बसलेत असं आपण बघतोच आणि जे सांगण्यात आलेत आपल्याला आत्तापर्यंत
तर ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि मग दुसरं म्हणजे ते जे वीरेश्वर मंदिर आहे, तर असं बऱ्याच वेळा सांगितलं जातं की जे तळे आहे तिथून खाली अजून कुठे खोलवर जाण्याचा मार्ग आहे, असं बऱ्याच गोष्टी सांगितल्या जातात. त्यावर तुमचं काय मत आहे? आता बघ सुधीर, आता तू जो म्हणतोस तर आत्ता देखील गेले काही वर्षामध्ये वीरेश्वर तळ्याच्या सुशोभीकरणाचं काम चालू आहे. अख्खं तळं उपसलंय. त्यामुळे असा कुठलाही भुयार तिथे नाहीये. म्हणजे बरेच लोक असे मला पण विचारत असतात की दादा ते तसं खरं आहे का, की मार्ग आहे तिकडून तिकडे मार्ग निघतो? नाही, तसं काही नाही. मला नाही वाटत. हां. आणि आता आपण येऊया थोडंसं आपल्या महाडच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासाकडे. तर स्वातंत्र्यपूर्व इतिहासामध्ये आपल्याला नो डाऊट सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहीतच आहेत, पण त्या पलीकडे अजून काही लोक होती ज्याबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. साधारणपणे आपण बघतो की त्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य हे खूप होतं. आणि भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते कार्यच होतं की आपल्या समाजाला त्यातनं त्या गाळातून बाहेर काढायचं. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, ही ती सूत्री बाबासाहेबांनी आपल्या सगळ्या लोकांना दिली. म्हणून त्यांच्यावर होणारा प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं आणि हे करणं हे तर त्यांचं परम कर्तव्य होतं. तर त्यांना त्यांना एक परिषद भरवायची होती. त्यासाठी त्यांनी महाडची निवड केली. ओके. आणि महाडची निवड करत असताना महाडला त्या काळच्या नगर परिषदेचे अधिक मुख्य होते ते सुरेंद्रनाथ टिपणीस, ज्यांना सुरबानाना म्हणून म्हणत. त्या सुरबानानांनी महाडच्या नगर परिषदेमध्ये सगळी सार्वजनिक ठिकाणं सगळ्यांना, स्पृश्य अस्पृश्य सगळ्यांना खुलं करण्याचा ठराव केला होता. आणि ज्या वेळेला 1927च्या वेळेला महाडमध्ये परिषद भरली, ठिकठिकाणून लोक सगळे आले दलित समाजाचे. आणि त्यावेळेला अनंतराव चित्रे, सुरबानाना टिपणीस हे जे काही सवर्ण पण ह्या सगळ्यांच्या विरोधी असलेले बाबासाहेबांचे सहकारी होते, बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे होते. बाबासाहेबांनी त्यावेळी 14 तळ्यावर सगळे गेले आणि पाणी प्राशन करून एक जगाचा इतिहास, समतेचा इतिहास या महाडमध्ये घडला. तो 20 मार्च 1927 साली हा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. ओके. आणि ह्या पलीकडे असे कुठले असे लोक होते की ज्यांचं तुम्हाला सांगायला आवडेल की ह्यांनी खूप मोठं कार्य केलं महाडशी, पण ते इतरांच्या नजरेमध्ये किंवा आपल्या इतिहासामध्ये जेवढं जास्त प्रचलित झालं नाही? तसंच आपण म्हणतो सुरबानाना टिपणीस आहेत, अनंतराव चित्रे आहेत, तुळजाराम शेठ आहेत, ही सगळी मंडळी बापूराव जोशी आहेत, हे सगळे मंडळी बाबासाहेबांच्या सोबत या लढ्यामध्ये होते. अजून एक गोष्ट थोडीशी सांगायची राहिली, तुझ्या प्रश्नाचा त्या वळूया आपण नंतर, की बाबासाहेबांनी त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर निश्चितचपणे सवर्णांमध्ये असंतोष होणं स्वाभाविक होतं. मग त्यावेळेला असं म्हटलं जातं की ब्राह्मण समाज किंवा आणि जे काही सवर्ण होते, ब्राह्मणच असं नाही, सवर्णांनी मग ते गाईचं मलमूत्र टाकून ते तळं स्वच्छ केलं. मग म्हणजे किती वाईट गोष्ट आहे की माणसाने प्यायलं तर ते अस्वच्छ होतं आणि एखाद्या प्राण्याचं मलमूत्र टाकून ते स्वच्छ कसं होईल, हा कुणालाही पडणारं कोडं असू शकतं. तर त्या काळची तशी समाज व्यवस्था होती, त्यामुळे ते घडलं. आणि म्हणून बाबासाहेबांनी पुन्हा तिथे सत्याग्रह करायचा ठरवला. आणि 25 डिसेंबर 1927ला बाबासाहेबांनी पुन्हा एकदा सत्याग्रह केला. बऱ्याच जणांनी सत्याग्रहासाठी म्हणजे नावं नोंदणी केली, पण त्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बाबासाहेबांना विनंती केल्यामुळे नंतर ते कोर्टात पण गेलं त्या काळच्या. त्यामुळे मग त्या तळ्यापाशी कोणी गेलं नाही. बाबासाहेबांचा शब्द सगळ्यांनी मानला. पण ज्या जातीपाती विरुद्ध बाबासाहेब लढले, ज्या आपण म्हणतो ती जी हिंदू धर्माचा जो ग्रंथ आहे मनुस्मृती, त्याचं दहन मात्र 25 डिसेंबर 1927 रोजी महाडमध्ये केलं गेलं. आणि त्याच्याच स्मरणार्थ आज आपल्याला महाडच्या दस्तुरी नाका या परिसराच्या इथे क्रांतीस्तंभ पाहायला मिळतो. तो या घटनेचा साक्षीदार म्हणून शासनाने उभारलेला आहे. ओके. म्हणजे हा महाडचा सत्याग्रह परत 2 वेळा झाला आणि परत त्यानंतर मग हे मनुस्मृतीचं दहन 25 तारखेला झालं. मग तो कोर्टाची केस झाली, परंतु 1937 साली मात्र बाबासाहेब आंबेडकर स्वतः लढले आणि ती केस जिंकली. आणि अशा प्रकारे 14 तळ्याचा लढा सुफळ संपूर्ण झाला आणि तिथपासून सगळं पाणी सगळ्यांना ओपन झालं. ओके. आणि महाडच्या 14 तळ्यामध्ये 14 तळे आहेत असं सांगितलं जातं. हां, तिथं पण मध्ये पाणी उपसलं होतं तेव्हा 14 नाही, पण काही विहिरी आजही तुम्हाला पाहायला मिळतात. पण जेव्हा पाणी पूर्ण काढलं जातं ना, काही कारणास्तव दुरुस्तीसाठी म्हणा किंवा सुशोभीकरणासाठी म्हणा, तेव्हा त्या पाहायला मिळतात.
वेली आजही मिळतात. बरोबर. आणि हे म्हणजे हे तर झालं ह्या गोष्टी, तुम्ही क्रांतीस्तंभाचा उल्लेख केला, त्यासोबत महाडमध्ये म्हणजे राष्ट्रीय स्मारक देखील आहे. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपलं राष्ट्रीय स्मारक आहे आणि ते एकुलतं एक स्मारक आहे अख्ख्या भारतभरामधलं. तर ते पण लोकांनी जाऊन मला वाटतं बघायला पाहिजे. व्हिजिट करावं. फार फार सुंदर लायब्ररी आहे तिथे. विपश्यनाचं शिबिरही चालतं महाड शहरामध्ये. एक ऑडिटोरियम आहे. हो, ऑडिटोरियम आहे. आणि मेन म्हणजे एंट्री फ्री आहे. हो. आणि तरी म्हणजे कोण आपल्याकडचे बरेचसे जण आहेत ज्यांना माहिती पण नसेल की ते तिथे गोष्टी आहे म्हणून ती, आणि आपण जाऊन आतमध्ये बघावी. या पॉडकास्टद्वारे जर त्यांना आता माहिती झालेलंच आहे, तर आय होप ते लोक जाऊन तिथे बघतील म्हणून. दुसरी तू मगाशी स्वातंत्र्यपूर्व काळातलं जे म्हटलं, दुसरं महाडचं महत्त्वाचा लढा तो म्हणजे 10 सप्टेंबर 1942, जो नानासाहेब पुरोहित त्यांनी लीड केलेली तो फार खूप मोठा लढा झाला. त्याच्यामध्ये महाडकरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध एल्गार केला. मुंबईला आपण सांगतो राष्ट्रपिता महात्मा गांधींनी चले जावचे आदेश दिला. सगळ्या भारतभर ब्रिटिशांविरुद्ध असंतोष आणि आंदोलन चालू होती. त्याच्याच अंतर्गत समाजवाद्यांनी महाडमध्ये एक मोठं आंदोलन केलं किसान मोर्चाने, ज्याच्यामध्ये कमलाकर दांडेकर, संत दाते, नथू टेकावाला आणि अर्जुन भोईर हे 4 स्वातंत्र्य सैनिक ब्रिटिशांच्या गोळ्यांना हुतात्मा झाले. आज त्यांच्या स्मरणार्थ महाडमध्ये आपण शिवाजी चौकामध्ये हुतात्मा स्मारक आहे. हे 4 जण या 1942 लढ्यामध्ये धारातीर्थी पडले. आपण जाणतो कविवर्य वसंत बापट फार मोठे कवी आपल्या मराठी साहित्य विश्वातले. त्या वसंत बापट सरांचा हा वसंत दाते मित्र होता आणि हा मनुष्य SP कॉलेजला शिकायला होता पुण्यात, आणि हा केवळ या ब्रिटिशांच्या आंदोलनासाठी म्हणून महाडला आला होता. मग त्याचं त्यांना खूप दुःख झालं आणि म्हणून वसंत दात्यांनी काव्य लिहिलं की स्वातंत्र्याचा नाद घुमला पहाडा पहाडात, वसंत दाते अमर झाला महाडात, प्राणार्पणी महाडात. अशी खूप मोठी कविता आहे. ओके. असा हा महाडचा अजून एक म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण आपण म्हणतो तो लढा. आजही महाडमध्ये 10 सप्टेंबरला एक छान रॅली काढली जाते आणि ह्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केलं जातं. म्हणजे मला एक गोष्ट लक्षात आली की महाडमध्ये जे म्हणू आपण स्वातंत्र्य किंवा देशाविषयी किंवा मिलिटरीविषयी ह्या गोष्टी खूप जास्त म्हणजे मी पाहायला मिळतात. मला खूप वेळा ऑब्झर्व झाले. जसं की आपले ते नामदेव परवांचं स्मारक आता बांधलं आहे MIDC मध्ये, परत म्हणजे ते नाव दिलंय फाट्याला, आणि परत त्यासोबत ते पण कारगिल युद्धात होते. आणि आपल्याकडे फौजी आंबवडे नावाचं पूर्ण गावच आहे. हो, की त्या घरातला आजही प्रत्येक घरातला मुलगा पिढी दर पिढी फौजमध्ये असतो, म्हणून त्या आंबवडे गावाचं नावच बोलून आता फौजी आंबवडे झालेलं आहे. म्हणजे असे अनेक म्हणजे आपण महाडमध्ये बघितलं तर स्वातंत्र्यवीर म्हणा किंवा देशासाठी कार्य करणारे आपल्याला लोक भरपूर अजूनही पाहायला मिळतातच. बरोबर. तर सर मगाशी आपला एक जो विषय राहिला थोडासा की मी तुम्हाला विचारलं होतं की महाडमधील कोण महान व्यक्ती असतील, तर ते थोडेसे अजून कोण असतील तर आम्हाला सांगू शकता तुम्ही? आता आपण जर इतिहासात बघितलं तर मगाशी आपण बोललो मोरारबाजी देशपांडे, त्याच्यानंतर सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे आहेत. हे शिवकाळातली मंडळी आहेत. त्या खरीच साधारण स्वातंत्र्य पूर्व ब्रिटिशांनी पारतंत्र्याच्या कालावधीमध्ये खूप मोठं नाव म्हणजे ज्यांनी काळ नावाचं साप्ताहिक सुरू केलं ते शिवरामपंत महादेव परांजपे. त्याला काळ करते परांजपे म्हणतात, ते महाडचे. त्याच्यानंतर माझ्याकडे एक पुस्तक आहे, आपण त्याच्या आधारे आपण यांच्या कार्याचा थोडासा ओळख आपण करून घेऊया. साधारणपणे अतिशय प्रखर बाण्याचे साहित्यिक, प्रभावी वक्ते, आणि त्यांनी खूप मोठं काम केलं. त्याच्यामध्ये त्यांनी उत्कट देशाभिमानाच्या प्रेरणेने सन 1898 मध्ये काळ नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांनी स्वराज्य नावाचं साप्ताहिक सुरू केलं आणि म्हणूनच आज त्यांना काळकर्ते परांजपे असं ज्येष्ठ पत्रकारितेमध्ये नाव घेतलं जातं. त्याच्यानंतर दुसऱ्या व्यक्ती आपण म्हणू त्या गोविंद चिमणाजी भाटे. हा देखील ह्यांचं प्राथमिक शिक्षण जन्म महाडला झालं. हे साधारण पहिले MA झाले, त्याच्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय, सांगलीचं विलिंग्डन महाविद्यालय या ठिकाणी प्राचार्यपर्यंत प्रवास केला. ह्यांचं वैशिष्ट्य काय तर ह्यांनी त्या तत्कालीन समाजाच्या रीतीच्या विरुद्ध जाऊन त्यांनी पुनर्विवाह केला होता. त्या काळी त्यांना खूप या गोष्टीचा त्रास झाला.
पण त्याच्यानंतर आचार्य भागवत आहेत, त्यांनी पण खूप मोठं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर गोविंद गोपाळ टिपणीस हे महाडमधील सांस्कृतिक चळवळीचं व्यासपीठ मानलं जायचं. ते सुधारक या पत्रातून लेखन करत. त्याच्यानंतर महाराष्ट्र वेद नावाचं पुस्तक त्यांनी दिलं. दैनिक वार्ताहर हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केलं. ते एक नामवंत वक्ते म्हणून पण प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर दुसरे यशवंत नारायण टिपणीस यांचं वैशिष्ट्य काय, की महाराष्ट्र नाटक मंडळी ही जी महाराष्ट्रात गाजलेली मंडळी, हे जे नाटक संस्था होती, ह्याचे संस्थापक म्हणून यशवंत नारायण टिपणीस यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी कोणती नाटक कमला, मत्स्यगंधा ही नाटकं त्यांच्या कंपनीतर्फे आणली. त्यानंतर त्यांनी भारत नाटक मंडळीची स्थापना केली. असं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यांनी या क्षेत्रामध्ये कार्य केलं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं जे आपण 10 सप्टेंबर 1942चा जो उल्लेख केला, तो लढा ज्यांच्या नेतृत्वाखाली लढला गेला ते म्हणजे क्रांतिसिंह नानासाहेब पुरोहित. त्यांनी खूप थोर कार्य केलं. स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळेस अनेक याचं म्हणजे ब्रिटिशांविरुद्ध मोहिमांचं आणि याचं नेतृत्व केलं. नंतरच्या काळात त्यांचं वैशिष्ट्य काय, तर महाडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ज्या अनेक तू पण त्याच कॉलेजचा विद्यार्थी आहेस, बरोबर, तर मी देखील त्याच कॉलेजचा विद्यार्थी होतो. तर त्या कॉलेजच्या स्थापनेमध्ये सुरभा नाना टिपणीसचा यांचा खूप महत्त्वाचा, नानासाहेब पुरोहितांचा खूप मोठा वाटा होता. त्याच्यानंतर नानासाहेबांनी महाडला आचरोली हे जे गाव आहे तिथे रायगड मिलिटरी स्कूलची स्थापना केली. अनेक वर्ष ती शाळा फारच चांगल्या अवस्थेमध्ये चालू होती, पण आज दुर्दैवाने ती बंद पडलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं नाव जे आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लढ्याच्या बाबतीत घेतलं ते म्हणजे सुरेंद्रनाथ टिपणीस, ज्यांना सुरबा नाना म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचं कार्य काय, तर त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचे परमस्नेही होते आणि त्यांच्या सगळ्या चळवळीमध्ये सुरबानांनी भाग घेतला होता आणि ते अतिशय समतावादी आणि परखड विचारांचे होते. 1927 सालच्या आपल्या ज्या 14 तळ्याच्या मुक्ती लढ्याला, पाण्याच्या लढ्यामध्ये अतिशय सक्रिय आणि सहभाग त्यांनी घेतला. तसा सहभाग त्यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी झालेल्या मनुस्मृती दहन कार्यक्रमामध्ये देखील त्यांनी सहभाग घेतला. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं नाव आपण घेऊ शकतो ते म्हणजे आदरणीय खासदार दादासाहेब सावंत. ते देखील थोर साहित्यिक, थोर राजकारणी, विचारवंत होते. त्याने देखील महाडच्या पूर्ण ह्याच्यामध्ये विकासामध्ये खूप मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं नाव जे आपण घेऊ ते म्हणजे शांताराम विष्णू आवळसकर गुरुजी. म्हणजे रायगडवरील जे ऑथेंटिक पुस्तक म्हणून जे मानलं जातं 1962 साली, ज्याचा उल्लेख तू मगाशी माझ्याशी बोलताना केला, रायगडची जीवनगाथा एवढं ऑथेंटिक पुस्तक नाही. आज ते पुस्तक महाराष्ट्राच्या साहित्य मंडळाने प्रकाशित केलं 1962 साली. त्यांनी महाडमध्ये शिक्षकी पेशा असताना रायगडच्या कानाकोऱ्यात जाऊन अतिशय दुर्मिळ असे अस्सल कागदपत्र तपासून खूप मोठा इतिहासाचा उलगडा करून अनेक इतिहास संशोधन केलं आणि त्याचाच एक फलित म्हणून रायगडची जीवनगाथा हे पुस्तक अतिशय चांगलं पुस्तक. प्रत्येकाने जरी ते आत्ता आउट ऑफ प्रिंट असलं तरी तू PDF स्वरूपात म्हणा ते पुस्तक प्रत्येकाने चाळावं. त्याच्यामध्ये अतिशय खूप उल्लेख आपल्याला आढळतो. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं आजच्या काळातलं नाव महाडला ज्यांनी जगप्रसिद्ध केलं ते म्हणजे डॉक्टर हिम्मतराव भावस्कर. त्यांचं विंचूदंशाचं संशोधन इतकं मोठं आहे की आज जो मृत्यूदर म्हणजे भयानक असा मृत्यूदर होता पूर्वी, तो मृत्यूदर जवळजवळ शून्यावर आलेला आहे. त्याला डॉक्टर हिम्मतराव भावस्कर यांचा अथक परिश्रम आणि अथक संशोधन कारणीभूत आहे. आज त्यांनी केलेल्या ह्या योगदानाची दखल केंद्र सरकारने घेऊन आपण जाणता त्यांना पद्मश्री हा अतिशय सन्मान काही वर्षापूर्वी दिलेला आहे. भावस्कर सरांचं वैशिष्ट्य असं की त्यांचं संशोधन कधी थांबतच नाही. ते सतत नवीन काहीतरी करत असतात. एक माझा वैयक्तिक अनुभव सांगतो. महाडच्या परिसरामध्ये एक राजेवाडीच्याकडे कोंडिवता मोहल्ला नावाचा एक भाग आहे. तिथल्या लोकांच्या दातांचा रंग आणि कलर आणि एकंदर स्ट्रक्चर बदललेलं बऱ्याच जणांचं त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांची संशोधक वृत्ती जागी झाली आणि मग त्यांनी त्याचा पाठपुरावा केला
सुदैवाने त्या मोहिमेमध्ये दातांचा असल्यामुळे माझा पण व्यवसाय मी डेंटिस्ट असल्यामुळे मी सरांच्या सोबत काम केलं आणि त्यांनी त्या पाण्यामधलं फ्लोराईड शोधून काढलं, ज्याचा परिणाम नुसता दातांवर नाही तर त्यांच्या हाडांवर होत होता. आणि मग दिल्लीला पाठपुरावा करून त्यांना नवीन पाण्याची व्यवस्था आज बावस्कर सरांमुळे करून दिली. त्यांचं आत्ताचं लेटेस्ट संशोधन म्हणजे जे बुलढाण्यामधल्या काही लोकांमध्ये त्यांनी टक्कल पडलेलं दिसलं बऱ्याच जणांना. मग त्याचा त्यांनी पाठपुरावा केला. त्यांच्या ती संशोधक होती पुन्हा एकदा जागी झाली. मग त्यांनी असा शोध लावला की बुलढाण्यामध्ये येणाऱ्या एक प्रकारचा गहू येतो पंजाबहून, त्या गव्हामध्ये सेलेनियम ह्याचं प्रमाण जास्त आहे आणि त्याचं सेवन केल्यामुळे त्यांची केस जात होते. आता त्याच्यावर अजून कारवाई व्हायची आहे, त्याच्यावर अजून काहीतरी उपाय निघायचा आहे, पण साधारण ते कॉज सरांनी शोधून काढला. असे डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांचं अतिशय आदराने आपल्याला नाव घेणं गरजेचं आहे महाडच्या बाबतीत. बरोबर. आणि आता आपण बराचसा इतिहास कव्हर केला, एकदम जुन्या काळातला भाग पण कव्हर केला. तर आता आपण लेटेस्ट आहे की आपलं महाड हे खूप चांगलं आहे, पण अनेकदा ते दुर्घटनांमुळे लोकांच्या जास्त लक्षात राहिलेलं आहे. म्हणजे जसं की सावित्रीवरचा पुलाची दुर्घटना असेल किंवा महाडमध्ये आलेले महापूर असतील किंवा तळीयेमध्ये झालेली दुर्घटना असेल किंवा ते मध्ये बिल्डिंग पडली होती, या सगळ्या कारणांमुळे महाड अत्यंत न्यूजमध्ये चुकीच्या गोष्टींनी राहिलेलं आहे. आता दुर्घटनेमुळे हा पॉडकास्टमुळे किंवा आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमामुळे नक्कीच ते लोकांपर्यंत चांगल्या वृत्तीने लोक त्याकडे बघतील, लोकांपर्यंत चांगलं पोहोचेल. पण मग तुम्हाला कोणते म्हणजे आपल्याला आठवतं काय की महाडमध्ये आलेला पूर एकच आठवतो, पण ह्याच्या आधी पण काही पूर आले होते, त्याबद्दल जाणून घ्यायचं मला. आता आपण जर साधारण महाडची भौगोलिक रचना जर बघितलीस तू तर तुझ्या लक्षात येईल की महाड म्हणजे आपण बेसिनसारखं आहे. म्हणजे बेसिनमध्ये कुठेही पाणी टाका ते खालच्या भोगातनंच खाली जातं, नाही का. म्हणजे चारही बाजूनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. महाबळेश्वर असेल, रायरेश्वर असेल, रायगडचा भाग झाला, वाळवंटचा भाग झाला, त्याच्यानंतर पोलादपूरचा साधारण कशेडी घाटाचा जो भाग आहे, चोळईची कोरं म्हणतो आपण, ह्या सगळ्या नद्या म्हणजे तुला सांगतो चोळई नदी, ढवळी नदी, कामठी नदी, गांधारी नदी, काळ नदी, ह्या सगळ्या नद्या आणि छोटे छोटे ओढे नाले त्यांच्या खोऱ्यात पडलेलं सगळं पाणी हे सावित्रीला आणून देतात. आणि मग सावित्रीमधून पण यामुळे आणि स्वतः सावित्री पण आहे महाबळेश्वर खोऱ्यात नेणारी, आणि ह्याच्यामुळे ह्या सगळ्याला जो जाण्यात निचरा होण्याचा मार्ग दासगावची खाडी एकच आहे, त्याला दुसरं कुठूनच निचरा होण्याचा चान्स नाही. आणि त्याचमुळे महाडला पूर येण्याचं प्रमाण खूप जास्ती आहे. आपण जर काही प्रमुख पूर बघितले तर 1923 साली एक महाडला खूप मोठा पूर आलेला, त्याच्यानंतर 94 आहे, 89 आहे आणि 2005चा आपण महापूर सगळे जाणतो. आणि त्याच्यावर कडी झाली ती म्हणजे 2021चा महापूर. 2021च्या पाण्याची पातळी ही 1923च्या पण जास्त होती. त्यावेळेला महाडमध्ये भयानक नुकसान झालं. तू जसं म्हटलं तसं 2005च्या पुरामध्ये रोहन, जुई, दासगाव व कोंडिवत ह्या ठिकाणी लँडस्लाईड होऊन माणसं गाडली गेली. 2021मध्ये तळीयाला लँडस्लाईड झाली. ह्या काही दुर्घटना आपल्याकडे सतत होत राहतात. आता थोडंसं ह्याला म्हणजे निसर्गच थोडासा कारणीभूत आहे, पण थोडासा अनियंत्रित विकास, भराव टाकणं, पाण्याला निचरा होऊ देणं, हे थोडेसे आपण पण जबाबदार आहोत. पण आता 2021 साली जो भयानक पूर आला, भयानक पूर आला, म्हणजे महाडमध्ये 25-25 फूट पाणी काही काही ठिकाणी होतं. म्हणजे 21पासनं 24 साल गेलं, आता 25 साल चालू आहे, तेवढं पाणी काय महाडमध्ये अजून तरी आलेलं नाही. अर्थात शेवटी निसर्ग आपल्यापेक्षा खूप पुढे आहे, आपण फक्त उपाययोजना करू शकतो, पण निश्चितपणे काही उपाययोजना झालेल्या आता आपल्याला दिसतात आहेत. आणि ह्या सगळ्या म्हणजे प्रकरणामध्ये महाडचं थोडंसं निगेटिव्ह नाव पुढे जात होतं. तर पण आता आपण म्हणजे जर पाहायला गेलो तर आपल्याला महाडचं नाव परत त्याच लेवलला जसं पूर्वी होतं तिकडे घेऊन जायचं असेल तर आपल्याला नक्कीच पर्यटन वाढवावं लागेल. कारण जसं तुम्ही म्हटलात की महाडला निसर्गाने म्हणजे एक प्रकारे थोडंसं जास्तच पाणी दिलेलं आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या आहेत त्यामुळे पूर वगैरे येतो. पण निसर्गाने महाडला खूप काही चांगल्या गोष्टी पण दिलेल्या आहेत. जसे की आता आपल्याकडे पर्यटनाच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्याकडे नाणेमाची वॉटरफॉल आहे. म्हणजे आता सध्या महाडमध्ये पूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर पूर्ण भारतातून पर्यटक येतात. हो, खरी गोष्ट आहे. कारण तो जो वॉटरफॉल आहे तो खूप प्रसिद्ध झालेला आहे. त्याचसोबत आड्रई शेवते वॉटरफॉल पण आहे त्याच एरियामध्ये. म्हणजे जो वाळंचं जे खोरं आहे स्पेसिफिक
त्या खोऱ्यामध्ये खूप काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की तिथे घोडेबारव पण आहे, म्हणजे घोडेबारव ती मडेघाटामध्ये आहे, ती पण त्या वाळंच्या खोऱ्यामध्येच येते. परत स्वतः वाळंकोंडी ही जे देवस्थान आहे हे खूप फेमस आहे. तिथं महाराजांची प्रतिमा दिसते पर्वतामध्ये, आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, आणि ती पण त्या वाळंखोऱ्यामध्ये आहे. आणि त्या वाळंखोऱ्याच्या म्हणजे वाळंकोंडीच्या थोडंसं पुढे गेलो का वारंगे गावामध्ये रायगडवरील जी ओरिजिनल शिळा होती जगदीश्वर मंदिरामधील, ती पण तिथे आहे. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत पर्यटनाच्या दृष्टीने आपण जर पुढे नेल्या तर नक्कीच सगळं चांगलं होईल. आणि मेन म्हणजे त्या बाजूला तिकडे अजून रोड आता मॅच हे नाही, रोड म्हणजे कनेक्टिव्हिटी नाही म्हणून, पण तिकडूनच अजून शिवतरघळी पण आहे जवळच. शिवतरघळी मध्ये दासबोध ग्रंथ, म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की समर्थ रामदास स्वामींनी जो लिहिला तो दासबोध ग्रंथाची जी जन्मभूमी आहे ती आपली शिवतरघळी, ती पण आपल्या महाडमध्येच आहे. तर हे पर्यटनदृष्ट्या खूपच म्हणजे महाडला निसर्गाने चांगलं दिलेलं आहे. मग तुम्हाला काय वाटतं की महाडचं पर्यटनच या गोष्टींना नीट नेऊ शकतं का? 100%. आता बघ, साधारणपणे आपण पाहिलं तर म्हणजे कोविडनंतर पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा बदलला आहे. म्हणजे तेच ते पर्यटन म्हणजे महाबळेश्वरला जा, मार्केटला फिरा, पॉईंट फिरा, त्यापेक्षा लोकांची टेस्ट बदलते. आज तुम्ही पाहता की गड किल्ल्यांवरच्या ट्रेकिंग मोहिमा असतील किंवा धबधब्याचं जसं तू म्हटलात नाणेमाचीचं पर्यटन आहे, ह्याच्यामध्ये खूपच वाढ, आणि सोशल मीडिया त्याला अतिशय चांगला हातभार लावतो आहे. त्यामुळे आज पर्यटक थोडंसं वेगळं काहीतरी काहीतरी साहसी करायला उत्सुक आहेत. त्याचा जर आपण विचार केला तर महाड परिसरामध्ये एक तर दुर्गेश्वर रायगड आहे. हो, म्हणजे ती अख्ख्या तमाम महाराष्ट्राची अस्मिता आहे. तो किल्ला महाड तालुक्यामध्ये आहे. त्या व्यतिरिक्त रायगड जो किल्ला आपली राजधानी आहे, त्या राजधानीच्या प्रभावळीतले काही किल्ले आहेत. प्रभावळ म्हणजे काय, तर रायगडचे संरक्षक दुर्ग आहेत. म्हणजे ज्या महाराजांचे दूरदृष्टी आपण म्हणतो ना, की राजधानीवर येणारे आक्रमण हे त्याच्या जवळच्या किल्ल्यांनी पहिले थोपवलं पाहिजे. तर हे कोणते कोणते किल्ले आहेत, तर साधारण माणगाव तालुक्यातला मानगड आहे, कुर्डुगड आहे, महाड तालुक्यातला सोनगड आहे, त्याच्यानंतर कोकणदिवा आहे, महाडच्या पूर्वेचा लिंगाणा आहे, मगाशी आपण जो म्हटला तो कावळा किल्ला आहे, कांगोली किल्ला जो साधारण पूर्वेला आहे तो आहे. हे सगळे किल्ले आपण फिरू शकतो. ह्या छोटे छोटे ट्रेक आहेत ते, आणि सर्वसाधारण ज्याचा फिटनेस आहे तो कोणी तो ट्रेक करू शकतो. आणि आपण जाणतो की अख्ख्या जगामध्ये सह्याद्री पर्वत हे असं उदाहरण आहे जिथे पावसाळ्यात देखील गिर्यारोहण करता येतं. नाहीतर मोठ्या मोठ्या पर्वतरांगांमध्ये मान्सूनमध्ये किंवा मान्सून म्हणून तिकडे मान्सून नसतो, पण पावसामध्ये ट्रेकिंग होत नाही. तर सह्याद्री तू जाणतोस, तू पण डोंगरात फिरतो, सह्याद्री आपलं पूर्ण रूप पालटतो, पूर्ण हिरवाई पांघरली जाते, आणि अतिशय छान असा सीझन हा पावसाळा आपल्या सह्याद्रीमध्ये फिरण्यासाठी मानला जातो. त्याच्या व्यतिरिक्त मगाशी आपल्या बोलण्यातनं ज्या घाटांचा उल्लेख आला, या घाटवाटा आहेत. म्हणजे साधारणपणे आपण जर पाहिलं तर शिवथरगडपासून ते सांदोशीपर्यंत, म्हणजे हा जो भाग आहे पाचारच्या पुढे, ह्या फक्त टप्प्यामध्ये जवळजवळ 30 घाटवाट आहेत डॉक्युमेंटेड, ज्याच्यावरून त्या काळात आणि आताही थोडी वाहतूक होते. काही ठिकाणहून आजही सामानाची ने-आण केली जाते. काही रूट हे थोडेसे अवघड आहेत जे गिर्यारोहकांसाठी आहेत. तर ह्या घाटवाटांमधनं ट्रेकिंग होऊ शकतं. त्यातला माड्या घाट तर तू माहिती आहे अतिशय प्रसिद्ध आहे. गोप्या घाट आहे, शेवत्या घाट आहे, सिंगापूर नाळ आहे, बोराड्याची नाळ आहे, वारंगीला उतरणारी बोचेखोळ नाळ आहे. त्याही तशीच महत्त्वाची तू जाणतोस कावल्या बावल्याची खिंड आहे, जिथे 1689ला जेव्हा इतिकत खान, जो ज्याला जुल्फिकार खान म्हणून किताब दिला, तो छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा रायगड ताब्यात घेण्यासाठी मुघलांची मोहीम आली, ती मोहीमला रायगडावर सगळे आपले राजघराण्यातली मंडळी हजर होती. राजाराम महाराज होते, येसुबाई होत्या, सगळे होते. त्यावेळी त्या सगळ्या सैन्यांना अडवण्याचं काम गोदाजी जगताप आणि सरकले नाईक यांनी त्या कावल्या बावल्याच्या खिंडीत केली, त्या घाटवाटेमध्ये केलं. ते दोघं जण तिथे कामी आले. त्यांनी आपला देह ठेवला, पण स्वराज्याचे जे सगळे आपले छत्रपती होते त्यांना वाचलं. तो जो थोडासा टाईम मिळाला, वेळ मिळाला, जुल्फिकार खान रायगडाला वेढा द्यायच्या आधीचा काळ, त्या वेळेतच येसुबाई राणी सरकारांनी योग्य स्टँड घेतला
आणि राजाराम महाराजांना तिथून निसटले आणि जिंजीत जाऊन गेले, जेणेकरून स्वराज्याचा छत्रपती सुरक्षित राहिला. ह्या सगळ्या घाटवाटा, हे सगळे किल्ले ह्या आपल्या मावळ्यांचे, महाराजांची आठवण देणारे आहेत. हे सगळ्या गोष्टी पर्यटनात, आणि थोडंसं साहसी पर्यटन जितकं वाढेल तितकं मनुष्य मनाने शरीराने पण तितकाच चांगला राहतो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ते वाढू शकतं पर्यटन. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज आपण बघतो की महाडच्या परिसरामध्ये सावित्री नदी आहे. तिथे खूप प्रमाणात आपल्या मगरी आहेत, मार्श क्रोकोडाईल ज्याला म्हणतो. आज चिपळूण तालुक्यामधलं मालदोली असेल, खेड तालुक्यातलं मधलं सोनगाव असेल, या ठिकाणी तिथले स्थानिक बोटीमधून लोकांना मगरी दाखवतात. त्यांना त्याचे अर्थार्जन होतं. एखादा पर्यटक जेव्हा तिथे जातो तो तिथे जेवतो, तिथे राहतो. मग ते अर्थचक्र जे आहे ते थोडं रोटेट होत राहतं. या सगळ्याचा वापर आपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून तरुणांना याच्यातनं थोडासा रोजगार उपलब्ध होऊ शकेल आणि निसर्ग पर्यटन, साहस पर्यटन हे वाढलं तर चांगलंच आहे. त्याच्यासोबत महाडला MIDC पण आहे, म्हणजे इंडस्ट्रियल एरिया आहे, म्हणजे ऑलरेडी ग्रोथ आहे. त्यात अजून जर वेगवेगळ्या प्रकारे लोक महाडमध्ये आली आणि पर्यटन वाढलं तर महाडची ग्रोथ अजून वाढेल. आणि इवन मला असं पर्सनली वाटतं की प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करावी. जसं की आता हा मराठी पॉडकास्ट चॅनल आहे माझं, त्याद्वारे मी आपल्या महाडचं लोकांसमोर मांडत आहे विषय. आणि त्या प्रकारे म्हणजे मी जेव्हा विंग्स ऑफ ट्रॅव्हलर नावाचा चॅनल चालू केला होता, ते इन्स्पिरेशन म्हणून असंच होतं की माझा मित्र अक्षय, तो मुंबईला असतो, तर तो एका मित्राला त्याचा म्हटलं होता की मी माझ्या मित्राकडे जातो गावाला महाडला. तर त्याचा मित्र म्हटला की अरे ते महाड म्हणजे ते काय, जिथे ते सावित्रीचा पूल पडला होता ते महाड काय, ते तळ्याची दुर्घटना घडली होती ते महाड काय, आणि परत ते बिल्डिंग पडली होती ते महाड काय. तर त्याला मी म्हटलं अरे पण अक्षय आपलं तसं तर नाही ना, आपल्याकडं राजधानी आहे, रायगड आहे आपल्याकडे. परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सत्याग्रह आपला महाडमध्ये झाला होता, 14 तळे आहे, दासबोध ग्रंथ लिहिला गेला ते पण महाड तालुक्यात आहे. तर ह्या गोष्टीने माणसाने ओळखावं, तर ह्या अशा वेगळ्या रूपाने महाडला ओळखत आहेत, तर आपण काहीतरी करावं. आणि म्हणून मी त्या चॅनलद्वारे लोकांना महाडचा इतिहास असेल किंवा महाडमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी असतील त्या सांगायला सुरुवात केली. आणि मग नंतर मग एकाने सुरुवात केली का मग सगळ्यांना उत्सुकता लागते आणि मग इतर जागेतून येतात लोक, परत लोकल बरेचसे लोक त्यात हातभार लावतात. म्हणून सुरुवात ही स्वतःपासून करावी, लोक बरोबर तुम्हाला जॉईन होतात असंच मला वाटतं, आणि त्या प्रकारे आपलं महाड पुढं जाईल. तर थँक्यू सर, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आज आलात आणि आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं. आपल्या ऑडियन्सला नक्कीच माहिती होईल ह्या पॉडकास्टमधून. आणि महाडमध्ये म्हणजे हा महाडबद्दलचा पहिल्यांदा असा पॉडकास्ट झाला आहे, आणि महाडचं जे या गोष्टी तुम्ही सगळ्यांना सांगितला इतिहास, तो बरेच जणांना अज्ञात होता आणि तो सगळ्यांना माहिती होईल. तर तुमचा पुन्हा एकदा आभार. खरं तर तुझे पण मी आभार मानले पाहिजेत, कारण तू मला संधी दिलीस. आपल्या गावाबद्दल आणि आपल्या गावाबद्दल प्रत्येकाला एक अभिमान असतो, प्रेम असतं, आणि तू मला संधी दिली त्याबद्दल तुझे धन्यवाद. आणि तुझ्या या नवीन उपक्रमास खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. कारण जेवढे आपले सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो. म्हणून चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत, फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर.